ही एक मोठी अपडेट 27 विमानतळ देशभरातली बंद करण्यात आलेली आहेत खबरदारीचा उपाय म्हणून। ज्याच्यामध्ये अर्थातच जम्मू, कुलू आणि अन्य विमानतळ आहेत। श्रीनगर, जम्मू, चंदीगड यासह देशातली 27 विमानतळ सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे सगळीकडून आता खबरदारी घेण्यात येते आणि त्याच वेळी प्रतिहल्ला करण्यात येतोय। चोख प्रत्युत्तर भारताकडून देण्यात येत आहे। पुढचे ताजे अपडेट जाणून घेऊया विजय साळवी यांच्याकडून। विजय, धन्यवाद अश्विन। आणि मोठी बातमी, पाकिस्ताननं कुरापत काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर प्रतिहल्ला केला। पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादवर भारतानं निशाणा साधला अशी सूत्रांची माहिती आहे। केवळ इस्लामाबाद नाही, कराची, बहावलपूरमध्ये सायरनचे आवाज येत आहेत। लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्येही भारतानं हवाई हल्ला केलाय। भारतानं क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे। कराचीमध्ये भारताने हवाई हल्ला केलाय। पाकिस्तानमधल्या 7 शहरांवरती भारतानं कारवाई केल्याची माहिती आता आपल्या हाती येते सूत्रांकडून। इस्लामाबाद असेल, कराची असेल, बहावलपूर असेल, या प्रत्येक शहरामध्ये भारतानं पाकिस्ताननं आधी आगळीक केली, पाकिस्ताननं आधी कुरापत काढली आणि त्यानंतर भारतानं तिथं प्रतिहल्ला चढवून पाकिस्तानला नामोहरम, प्रत्येक आघाडीवर नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। मोठी बातमी, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर भारतानं निशाणा साधला। इस्लामाबाद नव्हे, कराची, बहावलपूर प्रत्येक शहरावरती भारतानं हल्ला चढवलाय। लाहोर पाठोपाठ इस्लामाबादमध्येही भारतानं हवाई हल्ला केला। भारतानं या शहरांवर क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे। पाकिस्ताननं कुरापत काढली, पाकिस्ताननं आगळीक केली आणि त्याचा भारतानं प्रतिकार केलाय। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्या सिंदूर ऑपरेशनमध्ये भारतानं ना पाकिस्तानातल्या नागरी वस्तीवर, ना पाकव्याप्त काश्मीरमधल्या नागरी वस्तीवर, ना पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला। भारतानं केवळ दहशतवाद्यांचं कंबरडं मोडून काढलं होतं। आणि या संदर्भात माहिती घेऊया गणेश ठाकूरकडनं, जो सहकारी माझा आणि तो आत्ता या क्षणी श्रीनगरमध्ये आहे। गणेश, काय सविस्तर माहिती आहे? आता अशी माहिती येते विजय की अमित शाह यांनी बॉर्डर गार्डिंग फोर्सेसच्या सगळ्या डीजींची चर्चा केलेली आहे आणि भारतानं एक मोठी अपडेट आहे विजय, या भारतानं 8,000 अकाउंट पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट त्यांच्यावर बंधन घातलेले आहेत आणि त्याचे आदेश काढलेत। कारण हे ट्विटर अकाउंट ते होते जे भारताविरुद्ध सोशल मीडियामध्ये एक वेगळं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत होते। म्हणून आता 8,000 ट्विटर अकाउंट्स, एक्स अकाउंट्स बंद करण्याचा निर्णय, आदेश भारताकडनं काढला गेला आहे। आणि यामध्ये आत्ताच एक ऍडवायझरी देखील आलेली आहे। म्हणजे ऍडवायझरीमध्ये आपण सांगू इच्छितो की भारताकडनं जे सोशल मीडियामध्ये प्रोपोगंडा पसरवणार आहे की पाकिस्ताननं भारतावरती हा हल्ला केला आणि भारताचे एवढं नुकसान झालेलं आहे, हे प्रोपोगंडा करणारे 8,000 एक्सचे अकाउंट सस्पेंड करण्याचा निर्णय भारतानं घेतलेला। आणि स्वतः गृहमंत्री अमित शाह हे बॉर्डर गार्डिंग एरियाज फोर्सेसचे जे डीजीज आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत आणि त्यांच्या चर्चा करून आपली पुढची तयारी कशी असावी, कारण बॉर्डर अफेक्टेड एरियाजमध्येच अशा प्रकारे पाकिस्तानकडनं हल्ला केला जाईल आणि यासाठीची तयारी आहे। जसं मी म्हणालो की राजनाथ सिंह देखील ह्या आपल्या सगळ्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची चर्चा करून त्यांच्या सोबतची आपली चर्चा आणि ज्या प्रकारे आता पाकिस्तानच्या अटॅकला आपण काउंटर अटॅक केलं, त्या काउंटर अटॅकला आपण पुढे कसं न्यावं, कारण पाकिस्तान अशा प्रकारे पुन्हा प्रयत्न करू शकतो आणि याची तयारी आपली आहे। आणि या तयारीसाठीच पाकिस्तानला उत्तर देण्याच्या तयारीसाठीच ही सगळ्या मीटिंग्स होतात आणि ऍक्शन मोडमध्ये आपले सगळे मंत्री म्हणा किंवा आपले आर्म फोर्सेसचे सर्व प्रमुख लोक दिसत आहेत। म्हणून आत्ताच्या घडीची मोठी अपडेट हीच आहे की आपल्या बॉर्डर्सला सिक्युअर करण्यासाठी अमित शाह स्वतः बॉर्डर फोर्सेसच्या डीजींची चर्चा करून त्यांच्याशी बातचीत करून आपली तयारी काय आहे त्याची पाहणी करतायत आणि त्याचा आढावा घेत आहेत। त्यासोबतच आता पाकिस्तानच्या बाजूनं मिसइन्फॉर्मेशन पसरवणार आहे, कारण काही अकाउंट्स असे होते जे पाकिस्तानसाठी मिसइन्फॉर्मेशन सोशल मीडियावरती वर्ल्ड वाईड पसरवत होते। या सगळ्या अकाउंट्सला भारतामध्ये त्याच्यावर बंधन आणण्यासाठी आदेश सरकारकडनं केले गेले आहेत। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.